देऊळ बंद 2 या सिनेमामुळे सध्या तरडे दाम्पत्य चांगलं चर्चेत आहे. प्रवीण आणि स्नेहल तरडे ही जोडी प्रत्येकाला कपल गोल्स देतात. कोणताही शो ऑफ न करता अगदी साधेपणाने दोघंही त्यांचं आयुष्य जगतायत. त्यांचे भांडणाचे किस्से सुद्धा भन्नाट असतात. आरपारच्या मुलाखतीत स्नेहल यांनी त्यांच्या भांडणाचा एक मजेशीर किस्सा शेअर केला. ज्या नात्यात भांडण नाही त्या नात्यात आपलेपणा नसतो. एकदा प्रवीण आणि स्नेहल यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं. दोघंही आपली मतं अगदी आवाज चढवून मांडत होते. भांडण सुरू असताना अचानक जेव्हा प्रवीण शांत झाले, स्नेहलने बघितलं तेव्हा भांडता भांडता त्यांना झोप लागली होती. उठल्यावर चल आपण पावभाजी खायला जाऊया असं म्हणताच ते भांडण तिथेच मिटलं, असं स्नेहल यांनी या मुलाखतीत सांगितलं. नात्यामध्ये हा कम्फर्ट येण्यासाठी खरं तर एकमेकांना नीट समजून घ्यायची गरज असते. प्रवीण आणि स्नेहल यांनी तर एकमेकांना उभरत्या काळापासून बघितलंय. प्रवीण त्यांच्या यशाचं श्रेय नेहमीच बायकोला देतात. त्याचं कारण म्हणजे स्नेहलने काही नसताना दिलेली साथ. स्नेहल आणि प्रवीण यांची जोडी खरं तर नाटकांमध्ये जमली होती. प्रवीण खेड्यामध्ये नाटकं बसवायची, तेव्हा स्नेहल कॉलेजमध्ये होत्या. मुलींशी कसं बोलायचं हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. पुढे स्नेहलला नाटकात घेतलं. त्यांचा तापट स्वभाव स्नेहलने समजून घेतला. त्यावेळी स्नेहल यांनी एका ओळीत प्रवीण यांचं वर्णन केलं होतं. ते असं होतं, निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा, लोण्याहून मऊ काळजाचा. ही ओळ अगदी अचूक होती. वरून कठोर दिसणारे प्रवीण आतून अगदी इमोशनल आहेत. नाटकांदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि पुढे प्रेमात रूपांतर झालं. पण स्नेहलने सुद्धा संसारासाठी स्वतःचं करिअर बाजूला ठेवलं. नवरा बायको दोघंही या क्षेत्रात असले तर मुलाला वेळ कोण देणार असा प्रश्न असताना, मुलगा जेव्हा 11 वर्षांचा होईल तेव्हा मी पुन्हा एकदा या क्षेत्रात पाऊल ठेवेन असं स्नेहलने ठरवलं होतं. आणि सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर या सिनेमातून पुनरागमन केलं. पण त्या 11 वर्षात स्नेहलने नुसतं बसून न राहता फ्रेंच भाषा, अध्यात्म आणि वेदांचा अभ्यास केला. आताही स्नेहल फ्रेंच लिटरेचरचं मराठी ट्रान्सलेशन करतात. आजही प्रवीण त्यांच्या कोणत्याही सिनेमाची स्क्रिप्ट स्नेहल यांच्याकडून फायनल झाल्याशिवाय पुढे पाठवत नाहीत. कारण त्या स्क्रिप्टमध्ये लागणारे इमोशनल बदल हे स्नेहलकडून येतात, जे त्या स्क्रिप्टला 4 चांद लावतात. कोणालाही माहीत नसलेली गोष्ट म्हणजे लॅपटॉप कसा वापरायचा, त्यावर टायपिंग कसं करायचं, हे प्रवीण यांना स्नेहलने शिकवलं होतं. दिग्दर्शनानंतर प्रवीण यांनी काही मालिकांचं लेखन केलं. तेव्हा इंडस्ट्रीमधल्या काही मित्रांनी त्यांना लॅपटॉप गिफ्ट केला होता आणि स्नेहलने टायपिंग शिकवलं. त्यामुळे सातत्याने 7 वर्ष प्रवीण मालिकांचं लेखन करू शकले. मातीशी नाळ घट्ट जोडलेला माणूस म्हणजे प्रवीण तरडे असं त्यांना उगाचच म्हणत नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं शेतीवरचं प्रेम तर आहेच, पण मुलाला सुद्धा त्यांनी एका आगळ्या वेगळ्या शाळेत पाठवलंय, जिथे सामान्य विषय नाही तर वेगवेगळ्या भाषा, शेतीचा, वेगवेगळ्या वाद्यांचा अभ्यास शिकवला जातो. इतकंच नाही तर सरसेनापती हंबीरराव या सिनेमाच्या वेळी त्यांच्या मुलाने स्वतः प्रवीण यांना तलवार बनवून गिफ्ट केली. आजही तरडे दाम्पत्य सिनेमाचा सेट सोडल्यास त्यांच्या पुण्याच्या शेतीत वेळ घालवतात. शेती हाच विषय देऊळ बंद 2 या सिनेमामध्ये सुद्धा मांडला गेलाय. सगळीकडून बायकोच्या अभिनयाचं कौतुक होताना बघून प्रवीण तरडे सुद्धा खुश आहेत. कारण ज्या बाईने संसारासाठी आपलं करिअर बाजूला ठेवलं, आता खऱ्या अर्थाने तिच्या कलेला दाद मिळते असं म्हणायला हरकत नाहीये. आणि या सगळ्यामुळे तरडे कपल हे इंडस्ट्रीमधलं आयडियल कपल म्हणून ओळखलं जात आहे. तुम्हाला कशी वाटते प्रवीण आणि स्नेहल यांची जोडी हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.